नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये किस्से कहानिया विथ भिंगारे आर्ट्स मध्ये। किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट। आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या ठिकाणी। आपण मागे बघू शकता गोंडेश्वराचं महादेवाचं ऐतिहासिक असं मंदिर आहे, पौराणिक असं मंदिर आहे। या मंदिराची भेट घेण्यासाठी, हे मंदिर बघण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी याचा इतिहास आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत। चला तर बघूया मंदिराचं बांधकाम, मंदिराचं नक्षीकाम, मंदिर कशा पद्धतीने बांधलेलं आहे हे आपण आता बघणार आहोत। यादवकालीन हे मंदिर आहे, म्हणजेच सिन्नर येथील यादव काळातील गोविंदराज नावाचे जे राजे होऊन गेले त्यांनी या मंदिराचं बांधकाम केलं आहे, म्हणून गोविंदराज या नावावरून गोंडेश्वर या मंदिराचं नामकरण झालेलं आहे। आपण वरती बघू शकता, हे छत तुम्हाला दिसतंय, परंतु वरचं छत हे काळाच्या ऊन वारा पाऊस यामुळं ते भग्न झालं होतं आणि तिथे सिमेंट कॉन्क्रीटने त्या ठिकाणी त्याला डागडुजी करण्यात आली। तर इथं हे जे काही तुम्हाला कोरीवकाम नक्षीकाम दगडातलं दिसतंय, हे जे कोरीवकाम नक्षीकाम आहे हे ऐतिहासिक महाभारत रामायण यातील घटना या ठिकाणी दगडामध्ये कोरीव पद्धतीने दर्शवण्यात आलेल्या आहेत। हे आपण बघू शकता, या ठिकाणी किती सुंदर पद्धतीने हे कोरीवकाम या दगडामध्ये जिवंत केलेलं दिसतंय। याला नंदी छत्र असं म्हणतात आणि मंदिराच्या आपण आता सेंटरला उभा आहोत। त्याच्या चारही बाजूला 4 मंदिर आहेत आणि मध्यभागी हे केंद्रीय मंदिर आहे महादेवाचं, म्हणून याला पंचायतन पद्धतीचं बांधकाम असलेलं मंदिर म्हणतात, पंचायतन शैली असलेलं असं मंदिर म्हणतात। कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, भगवान शिवशंकर, महादेव, पार्वती, विष्णू आणि श्री गणेश असे हे 4 मंदिरं 4 कोपऱ्याला आहेत आणि मध्यभागी भगवान महादेवाचं मंदिर आहे। असे हे पंचायतन शैलीतील मंदिर आपण या ठिकाणी बघू शकता। ह्या मंदिराची स्थापना जवळपास 1000 ते 1100 वर्षापूर्वीची आहे। जवळपास 9व्या ते 10व्या शतकामधील हे जे मंदिर आहे गोंडेश्वर, हे मंदिर त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे। म्हणजे जवळपास 1000 वर्षापूर्वीचा इतिहास असलेलं हे मंदिर आहे। आणि ह्या मंदिरावरती जे काही तुम्ही दगड बघतायत, पाषाण बघतायत, हा काळा पाषाण आहे। या काळ्या पाषाणामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने कोरीवकाम करून रामायण आणि महाभारतातील दृश्य याच्यावरती चित्रित केलेले आहेत कोरीवकामाच्या माध्यमातून। यातूनच आपल्याला दिसतंय की महाराष्ट्राचा इतिहास आणि शिल्पकला किती अद्भुत होती आणि किती अद्भुत कारागिरी या ठिकाणी केलेली आहेत, आपल्याला या कोरीवकामाच्या माध्यमातून आपण बघू शकतो। चला तर आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ। हे मुख्य मंदिर आहेत। आपण आत्ताच बाजूची मंदिरं बघितलीत, 4 जी मंदिरे होती ती बघितली, नंदी मंडप बघितला आणि आता आपण मुख्य मंदिराच्या ठिकाणी पोहोचलेलो आहेत। या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता, आपण वरची कलाकृती बघितली, नक्षीकाम बघितलं। आता हा जो मुख्य गाभारा आहे, या ठिकाणी महादेवाची पिंड आपल्याला दिसते। 1000 वर्षापूर्वीचं हे मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने दगडामध्ये कोरीवकाम करून हे मंदिर बनवण्यात आले आहेत। हजारो भाविक या ठिकाणी भेट देत असतात। अशा मंदिराला तुम्ही सुद्धा भेट द्या। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळ हे मंदिर आहे। नाशिक पासून 30 किलोमीटर अंतरावरती गोंडेश्वर मंदिर, नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या। हा आपल्याला मंदिरातील बाहेरील भाग दिसतोय। या ठिकाणी आपण बघू शकता की किती सुंदर हे नक्षीकाम आहेत, काळ्या पाषाणामध्ये हे काम केलेलं आहे। तर हे जे गोंडेश्वर मंदिर आहेत, या गोंडेश्वर मंदिरातील
ह्या ज्या मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत, आता काही मूर्त्या भग्न झालेल्या आहेत, काही तुटलेल्या दिसत आहे आपल्याला. परंतु आपण जर बघितलं तर या ठिकाणी खरं म्हणजे मंदिराच्या बाहेरील भागावरती हत्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. वरती ज्या आहेत नर्तकी दिसत आहेत या ठिकाणी. संगीत आणि नृत्य याचा हा संगम या मंदिरावरती कोरलेला आहे. हत्ती या ठिकाणी दाखवले आहेत. वरती पण आपण बघू शकता नर्तकींचं या ठिकाणी कोरीवकाम या दगडामध्ये पाषाणामध्ये केलेलं दिसत आहेत. अत्यंत सुबक पद्धतीने हे कोरीवकाम नक्षीकाम केलेलं आहे. आणि वरती जर आपण बघितलं तर हे जे मंदिर आहे या मंदिराचीच छोटी कलाकृती अनेक प्रकारे याला रिप्लिकेट केलंय मंदिरावरती आणि खूप सुंदर हा देखावा बाहेरच्या बाजूने निर्माण केलेला आहे. आणि वरती पण आपण बघू शकता या ठिकाणी सुद्धा मंदिरामध्ये वेगवेगळे जे चित्र दिसत आहे तुम्हाला, हे महाभारतातील आणि रामायणातील पौराणिक भाग आहेत. हे याच्यावरती कोरीवकाम या ठिकाणी केलेलं दिसत आहे. पण बघू शकता काही मुली सुद्धा या ठिकाणी दर्शनाला आलेल्या आहेत. तर त्यांनाच आपण विचारूया या ठिकाणी यांना कसं वाटलं. काय सांगाल तुम्ही या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, कसा अनुभव झाला? खूप छान वातावरण येतं. अच्छा फर्स्टली तर मी महादेवाची भक्त आहे म्हणून मला फिरावं अच्छा वाटलं. हे मंदिर पूर्ण दगडांमध्ये कोरलेलं आहे अच्छा. आणि इथे खूप जास्त स्पेस असल्यामुळे इथे खूप शांतता आहे. हम्म. बघा तरुण पिढीला सुद्धा या ठिकाणी हे मंदिर भावलेलं आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी मंदिरात यावंसं वाटतंय. तुझं नाव काय बेटा? श्रावण कोकण अच्छा, तू इथलीच का? येवल्याच. पहिल्यांदा आलीस मंदिरात? हो. इथं का यावंसं वाटलं तुला? म्हणजे तुम्ही या मंदिराला आपण गेलं पाहिजे, तिथलं दर्शन घेतलं पाहिजे असं का वाटलं? मंदिर छान खूप प्रसिद्ध आहे. अच्छा. आपण आपलं पॉझिटिव्ह आपल्याला पॉझिटिव्ह मिळतात. नक्कीच. म्हणजे बघा या मुलांना, छोट्या मुलांना आणि मुलींना सुद्धा कळतंय की या मंदिरात आल्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आहे. आणि ही एनर्जी घेण्यासाठी हे मुलं मुली या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहेत. आपण सुद्धा अशी पॉझिटिव्ह एनर्जी घेण्यासाठी या मंदिराला नक्कीच भेट द्या. अनेक भाविक भक्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. विशेष म्हणजे तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. आपण त्यांनाच विचारूया की आपण नमस्कार. जय हरी. महाराज, तुम्ही या मंदिरामध्ये आज भेट दिलीत, हा. कसं वाटलं वातावरण या ठिकाणचं? एकदम आनंद वाटला. एकदम निसर्गरम्य वातावरण येतं. एकदम म्हणजे अशी शांतता आहे खूप. अच्छा, एकदम भारी वाटलं. काय वाटलं मंदिराचं वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी? एकदम हे प्राचीन काळातील मंदिर अच्छा. आणि एकदम म्हणजे पाहिजे कोरीव बांधकाम आहे सगळं. हा हा. जुनं बांधकाम आहे. या अगोदर या मंदिराला आपण कधी भेट दिली होती? नाही. अच्छा, पहिल्यांदाच तुम्ही या ठिकाणी First आलात. time आलो. आणि कुठून माहिती कळाली तुम्हाला इथे येण्यासंदर्भात? मी इंस्टाग्रामला. अच्छा. बघा आजचे तरुण मुलं मुली सुद्धा मंदिराकडे आकर्षित होत आहेत. यांनी या मंदिराचा ऍड्रेस किंवा या मंदिराची माहिती ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून काढली. ज्यावेळेस सोशल मीडिया नव्हता त्यावेळेस सुद्धा लोक मंदिरात येत होते, परंतु आजची तरुण मुलं सुद्धा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मंदिराकडे वळताना दिसत आहेत, देवाकडे आकर्षित होताना दिसत आहेत. मित्रा, तू कोणत्या गावचा आहे, कुठला आहे? येवल्याचा आहे. या मंदिराची माहिती होती तुला? अच्छा. मंदिराचा हा जो परिसर आहे कसा वाटतोय? आणि एकदम निसर्गरम्य आहे. हो. आता तसं बघितलं तर आपल्या सर्वांना असं फिरायला जावं असं वाटतं वेगवेगळ्या ठिकाणी, हो. पण तुम्हाला मंदिरात यावं वाटलं. खरंच म्हणजे आपली येणारी जी पिढी आहे ती नक्कीच आपले इतिहास आणि ज्या पौराणिक गोष्टी आहेत त्याबद्दल प्रेम दर्शवणारी दिसते मला या ठिकाणी. आपण मंदिरांना भेट दिलीच पाहिजे. आपला इतिहास हा आपण जोपासलाच पाहिजे. बघा मित्रांनो, हे महाराज आहेत आमच्या सोबत आणि यांचं म्हणणं आहे की आपला जो इतिहास आहे हा इतिहास आपण स्वतः जर त्या इतिहासाकडे लक्ष दिलं नाही किंवा त्या इतिहासाची आपण जतन केलं नाही तर हा इतिहास काही वर्षानंतर नामशेष होणार आहेत. हे मंदिर जवळपास 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. म्हणजे 11व्या ते 12व्या शतकातील हे जे मंदिर आहेत खूप सुंदर आहेत. आणि खरं म्हणजे या ठिकाणी भारत सरकारने या मंदिराचा पौराणिक मंदिर म्हणून घोषित केलेलं आहे. आणि या ठिकाणी सगळी सुरक्षा व्यवस्था आहे आणि खूप सुंदर मंदिर आहेत. आपण सुद्धा नक्कीच या मंदिराला भेट द्यावी आणि सिन्नर मधील हे गोंडेश्वर मंदिरचा देखावा नक्कीच आपण आपल्या डोळ्यांनी बघावा. धन्यवाद.